करमाड परिसरात गुरुवारी दुपारी घडलेली एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. भर दुपारी लोकांची वर्दळ असताना एका पेट्रोल पंपावर अचानक झालेल्या हल्ल्याने उपस्थित नागरिकही क्षणभर थरारले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे आणि या घटनेमागील कारण समोर आल्यानंतर अनेकांच्या अंगावर काटा आला आहे. करमाड तालुका छत्रपती संभाजीनगर येथे पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या पूजा गावडे या 27 वर्षीय महिलेची तिच्याच पतीने अत्यंत निर्गुण पद्धतीनं हत्या केली. गुरुवारी दुपारी साधारण 12:30च्या सुमारास ही घटना घडली. पूजा गावडे या मागील 1.5 महिन्यापासून करमाड शिवारातील पेट्रोल पंपावर काम करत होत्या. रोजप्रमाणे त्या आपल्या काम करत असताना अचानक त्यांचे पती सत्यम रावसाहेब गावडे तेथे आले. सुरुवातीला कोणालाही काही संशय आला नाही. पण काही क्षणातच परिस्थिती भयानक वळणावर गेली. सत्यम गावडे याने अचानक चाकू काढत पूजावर वार करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर त्याने तिचा गळा चिरल्याचं समोर आलं आहे. हा प्रकार इतका अचानक घडला, की तिथे उपस्थित असलेल्या लोकही घाबरून गेले. काहींनी धाडस दाखवत आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने चाकूचा धाक दाखवत तिथून पळ काढला. हा संपूर्ण प्रकार पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. गंभीर जखमी झालेल्या पूजाला तातडीनं रुग्णवाहिकेतून घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केलं. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार पूजा गावडे यांचा हा दुसरा विवाह होता. 2017 साली तिचा पहिला विवाह सुदाम पारसराम गावडे याच्या सोबत झाला होता. मात्र काही कौटुंबिक कारणामुळे 12 जानेवारी 2023 रोजी सुदाम यांनी आत्महत्या केली होती. त्यानंतर 2025 रोजी पूजाने सत्यम रावसाहेब गावडे यांच्या सोबत दुसरा विवाह केला. पूजाला पहिल्या पतीपासून एक मुलगा आणि एक मुलगी आहे. लग्नानंतर काही दिवस दोघे कुंभेफळ येथे राहत होते. मात्र पती-पत्नींमध्ये वाद होत असल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवसापूर्वी झालेल्या वादानंतर पूजा करमाड येथे राहण्यासाठी आली होती आणि पेट्रोल पंपावर काम करू लागली होती. या कौटुंबिक वादातूनच ही धक्कादायक घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपविभागीय अधिकारी पूजा नागरे, पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळाची पाहणी केली आहे. आरोपी सत्यम गावडे हा पिंपरी राजा मार्गे कसनेरच्या दिशेने पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम सुरू केली. दादासाहेब ढवळे आणि सोपान ढकले या पोलिसांनी अक्षरशः फिल्मी स्टाईल पाठलाग करत आरोपीला कसनेर शिवारातील एका शेतातून अटक केली. काही वेळातच आरोपीला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. या घटनेमुळे करमाड परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. भरदिवसा पेट्रोल पंपासारख्या गर्दीच्या ठिकाणी घडलेली ही घटना नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणत आहे. कौटुंबिक वाद किती टोकाला जाऊ शकतो याचं हे धक्कादायक उदाहरण मानले जात आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. नेमकं काय कारण होतं, यामागे आणखी काही वाद होते का, याचा शोध घेतला जात आहे. मात्र या घटनेमुळे 2 लहान मुलांवर मोठे दुःख कोसळले असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर मंडळी, या घटनेबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून जा.